शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते आहे, ई पीक पाणीत नाव नसलेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा। पुढली मोठी बातमी निघते आहे, कर्जमुक्त योजनेची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली नाही, अजित पवार यांची कबुली। पुढली मोठी बातमी निघते आहे, खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवलं, कृषी मंत्री मुंडेंनी मानले सरकारचे आभार, सोयाबीनचेही दर वाढणार। पुढली मोठी बातमी निघते आहे, सांगलीमधून अतिवृष्टी पुरामुळे पिकांचं 11 कोटींचं नुकसान, शेतकऱ्यांना भरपाई मिळणार कधी, शेतकऱ्यांचा सुटता सवाल। पुढली मोठी बातमी निघते आहे, कांद्याचे वाढते दर रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न, कमी दरात कांदा विक्री सुरू, मुंबईसह दिल्लीत कांद्यामध्ये घसरण। पुढली मोठी बातमी निघते आहे, कांदा निर्यात शुल्क कपातीच्या निर्णयाला उशीर, शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान, अजित नवलेंचा सरकारवर हल्लाबोल। पुढली मोठी बातमी निघते आहे, कांद्यावरील निर्यात शुल्कात कपात, देवेंद्र फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींचं तोंड भरून कौतुक। पुढली मोठी बातमी निघते आहे, लाडक्या बहिणींना दीड नाही महिन्यांना 2000 रुपये देणार, राहुल गांधी यांची घोषणा। पुढली मोठी बातमी निघते आहे, फवारणी पंप योजनेसाठी महाडीबीटीवर जवळपास 2 लाख शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीनं निवड। पुढली मोठी बातमी निघते, कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या।